तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. व्यापारी अगदी कवडीमोल भावानं कांदा घेत आहेत आणि मात्र तोच कांदा बाजारात अगदी तिप्पट चौपट दरानं विकला जातोय. या फरकावर खुद्द काही विक्रेत्यांनी मोठे व्यापारी कांद्याचा साठा करत असल्याचा आरोपही केला. काय घडतंय पाहूयात. सरकारनं 12 रुपये 35 पैसे किलोनं कांदा खरेदीची घोषणा केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी याबद्दल नाराजी वर्तवत सरकारपुढे कांदा पिकवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा पाढाच वाचलाय. सरकारची घोषणा केली पण त्या भाव अक्षरशः याच्यामध्ये भाव भेटत नाही ना. त्याच्यामध्ये आमचं काय कष्टही नाही फिटते आमची. आम्ही वर्षभर कष्ट करेली, त्याची कमीत कमी जाणीव ठेवायला पाहिजे सरकार. ते कामाला डबे भरून गेलं ते चांगलं ना. इकडे कांदे चांगले कांदे यांनी 15 से 17 रुपये चांगले कांदे येते. आम्ही 20 रुपये आणि 25 रुपये विकतो आणि 5 रुपये 6 रुपये हां बरोबर आहे. ते काय मोठे मोठे व्यापारी आहे ना, ते काय माल लपून ठेवते, नंतर महाग झाल्यावर ते काढते ऐसे. बाजारात मध्यम आकाराचा कांदा 25 ते 30 रुपये दरानं विकला जातोय. मात्र शेतकऱ्यांच्या चांगल्या कांद्यालाही योग्य भाव मिळत नाहीये अशा तक्रारी आहे. 60 गोणी कांदा आणला होता, आम्हाला 10,000 रुपये पट्टीने लागले. 6 रुपये किलोने तुमचा कांदा गेला. 6 रुपये किलोनी काही 4.5 रुपयाने असा गेला तर आम्हाला पतवालीप्रमाणे तर आम्हाला काहीच परवडणं झालं. 10,000 रुपयात काय होते सांगा. एकदम मजूर खर्च सगळा खर्च जर केला तर काहीच राहत नाही ना. कैसा किलो है ये? 30 रुपये किलो है, वैसे कानो 24 रुपये पड़े. 24 रुपये. खरीदी कितना है इधर और बेचने का कितना? बेचने का है 30 रुपये, खरीदी अपनी 18-19 रुपये. मला कांद्याचा भाव मिळाला. 1 नंबर कांद्याला 8,000 रुपये 800 रुपये, 2 नंबर कांद्याला मिळाला 500 रुपये आणि 3 नंबर कांद्याला मिळाला 300 रुपये. काल 4 बाया दिवसभर 30 पिशव्या भरत होत्या. 30 पिशव्याचा मला आज कांद्याची पट्टी आली 7,000 रुपये. कसं परवडायचं शेतकऱ्याला? कांदा आता रिटेलला 25 ते 30 रुपये किलो आणि होलसेलला 18 ते 22 रुपये किलो आहे. तुम्ही कांद्याची क्वालिटी बघून घ्या. हे कांदे 1 नंबर आहे. 16 ते 20 रुपये जागेवर, म्हणजे 14 ते 16, 18, 20 रुपये हे कांदे भेटणार तुम्हाला जागेवर शेतामध्ये. तर आपल्या इकडे 4 ते 5 रुपये खर्च येतो. मग ते झाले 20-21 रुपये झाले. मग होलसेलला 22-24 रुपये ते आम्ही विकतो. ते आता होलसेलला रिटेलला 28-30 रुपये भाव चालूच आहे रिटेलला. काँग्रेस सरकार सत्तेत असताना शेतमालावरून रस्त्यावर उतरणारे पाशा पटेल आता शेतमालाच्या दरांवर गोलगोल उत्तरं देत आहे. काँग्रेसच्या सरकारच्या धोरणामुळे बांगलादेशनं भारतीय कांद्याची आवक बंद केल्याचा दावा पाशा पटेल यांनी केलाय. मात्र उपलब्ध माहितीनुसार 5 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान बांगलादेशनं भारतीय कांद्याची आवक थांबवली. मात्र पाशा पटेल याचं खापर 2014च्या आधी सत्तेत असलेल्या काँग्रेसवर फोडत आहे. बांगलादेश आणि श्रीलंके आपलं कांदा घेत होते आणि म्हणून आपण निर्यात करत होतो. परंतु मागच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं निर्यात आयात धोरण व्यवस्थित न चालवल्यामुळं बांगलादेशनी आणि श्रीलंकेने भारतातलं बियाणं नेऊन स्वतः कांदा लागवड करून स्वयंपूर्ण ते झालेले आहेत. आणि मग आता निर्यात बंदी का झालेली आहे? का तर त्यांना गरजच नाही म्हणून आपण त्यांना निर्यात करू शकत नाही. पाशा पटेलांचा दुसरा दावा आहे की मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान सारखे राज्यही कांदा उत्पादन करू लागले, त्यामुळे देशात कांद्याचं उत्पादन वाढलंय. उपलब्ध माहितीनुसार MP, राजस्थान, गुजरात ही राज्य गेले अनेक दशक कांद्याचं उत्पादन घेत आहेत. महाराष्ट्रानंतर कांदा उत्पादनात दुसरा क्रमांक मध्य प्रदेशचाच आहे. तर गंमत अशी झालेली आहे की देशामध्ये पहिलं सगळ्यात जास्त कांदा आणि चांगला कांदा महाराष्ट्रातून यायचा. परंतु आता ह्या कांद्याचं उत्पादन राजस्थानमध्ये सुरू झाले, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि बंगालमध्ये सुद्धा. आणि ज्या भागामध्ये आपण विचारसुद्धा करू शकत नाही अशा भागामध्ये कांद्याची लागवड सुरू झालेली आहे. मार्केटमधल्या परिस्थितीचं आयात होतं, निर्यात होतं, याचे परिणाम आपण पाहतो की होत मार्केट इफेक्ट होतोच ना. पण शासनाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे की कांदा आम्ही खरेदी करू. सध्या कांद्याची काढणी चालू आहे. मार्केटमध्ये कांदा येतोय, कांद्याला कुठल्याही प्रकारचा बाजारभाव मिळत नाही आणि शेतकरी आपला हा जो मतदारसंघ आहे किंवा या भागामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि त्याचा उत्पादन खर्च देखील सुटला जात नाही. म्हणजे अक्षरशः काही ठिकाणी आपण बघतो की कांदा विक्रीला आणल्यानंतर त्याला 1 रुपया सुद्धा उत्पन्न झालेलं नाही. मग शेतकरी अत्यंत
अडचणीत आलेलं आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.